माडगाव गोवा इथे लोकप्रिय झालेली ब्रँड आता आली आहे ठाण्यामध्ये। सर्व वयोगटातील फॅमिली मेंबर्स बरोबर सेलिब्रेट करण्यासाठी उत्तम ठिकाण। तो आता इथे दोन कोकण कन्या असताना फिश कबाब कुठेही खाल्लेला नाही। तिरके कट्स असे, अजवाईन पण आहे, काही सीख लावतानाची प्रोसेस बघा, मद्रास करी पावडर, चिकन स्टॉक वॉटर, हळदीच्या बेसची चिकन घी राईस कोरमा। हा प्रकार मी कुठेच ऐकलेला नाही। तसा हा कुंदापुरी मसाला आहे, त्याच्या त्या मसाल्यामध्ये ही डिश बनवलेली आहे। सो तुम्ही ही खाऊन मला सांगा तुम्हाला कशी वाटते। मुंबईकरांसाठी पण थोडंसं ड्राईव्ह करून ठाण्याच्या बाजूला या, एक नवीन जागा ट्राय करा। नमस्कार मंडळी, आजचं का आणि कुठे का म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला मेसेज केला की तन्वी तू मासली, मासोळी, महेश लंच होम सारख्या अशा छान फाईन डाईन फॅमिली रेस्टॉरंट्स विथ बार्स दाखवलेले आहेत, पण आमच्या ठाणेकरांसाठी काय आहे, ठाण्यात काय आहे तर दाखव शोधून। तर मी आलेली आहे एकदम उत्तम अशा जागी ज्याचं नाव आहे द कोस्टल तवा। एक मल्टी क्युझिन जागा आहे, पण इथे तुम्हाला मिळणार आहे आपल्या चवीचं एकदम प्रॉपर माशाचं जेवण, पण म्हणजे माशाच्या सगळ्या थाळ्या पण तुम्हाला इथे मस्त उत्तम चवीच्या मिळणार आहेत। का? कारण काय, ही जागा ज्यांनी सुरू केली आहे ते आहेत वालावलचे वालावलकर। सो ऑफकोर्स ये बनता ही है। आता आज जाऊन आपण त्यांना भेटूया। आणि कुठे? नितिन कंपनी हा खूप मोठा लँडमार्क आहे ठाणे वेस्टमध्ये, तर तिथेच तुम्हाला हायवेवरती मिळणार आहे द कोस्टल तवा। सो जागा खूप स्प्लेंडेड वाटते मला, आणि सगळ्या बाकी डिटेल्स जागेबद्दल आपण आज जाऊनच घेऊया। सो लेट्स गो इनसाइड। आणि वातावरण पण इतकं सुंदर आहे ना, मुंबईकरांसाठी पण थोडंसं ड्राईव्ह करून ठाण्याच्या बाजूला या, एक नवीन जागा ट्राय करा, दॅट्स गोइंग टू बी ऑसम। तुम्हाला सांगू, या जागेचं एक्सटिरियर आणि इंटिरियर बघून ना असं वाटतं की खूप वेळ काढून आलं पाहिजे इथे। एकदम रिलॅक्स अशी वाईब आहे, सुंदर असं इंटरनल लाइटिंग आहे, आणि खुर्च्या बघाल ना तर एकदम अशा आलिशान कम्फर्टेबल दिसतील तुम्हाला। आणि स्पेशल मेन्शन या काचेला लागून जे टेबल्स आहेत, माय गॉड आय लव्ह इट। आणि स्प्लेंडेड बार आणि त्याचबरोबर वेल ट्रेन्ड स्टाफ आहे। आणि आता ओनर म्हणजे मिसेस वालावलकर काय म्हणतायत हे बघूया। फक्त मासे खायचे का मल्टी क्युझिन खायचे? मल्टी क्युझिन, तंदुरी आयटम वगैरे खूप छान छान आहे रेस्टॉरंट मध्ये। सो मी तुला खूप दिवस सांगत होते की तू ये कधी। चला तर मग नेकी और पूछ पूछ तंदूर आयटम्स कसे बनतात बघूया किचन मध्ये। सो म्हणजे बिकॉज इथे बँक्वेट आणि लाउंज पण आहे, सो यांचं किचन खूप मोठं आहे। तो क्या बना रहे हैं हम? रोस्टेड चिली। मल्टी क्युझिन म्हणल्यावरती सुरुवात केलेली आहे चायनीज पासून। वॉक मध्ये टाकलेला आहे तेलामध्ये कांदा आणि लसूण आणि परफेक्टली डाइस केलेल्या भाज्या। दुसऱ्या बाजूला होते फ्राय चिकन स्टॉक वॉटर, याच्यामध्ये आता त्यांनी ऍड केलं कॉर्न स्टार्च। फटाफट बनवतात या। सोया सॉस, हे फ्राय केलेलं चिकन। सी फूड सी कबाब है। अच्छा जी, क्रैब हो गया, बादशाह हो गया, रावस हो गया, प्रॉन्स हो गया, ऑल मतलब सी फूड मिक्स है इसमें। इसको कीमा किया। तो अभी ये किस में बनाओगे आप? ये तंदूर में प्याज हो गया, जिंजर हो गया, लहसुन हो गया, हरी मिर्च, ग्रीन चिली हो गया। अच्छा, व्हाइट पेपर घातलंय, मद्रास करी पावडर, ये धनिया पाउडर में सॉल्ट, ये मिरपूड घातलेली आता। वाव, हे फार वेगळ्या प्रकारचे मसाले ह्याच्यामध्ये आता मिक्स होणार आहे। जिरा पावडर आहे आणि लाल तिखट, आणि आता हे सगळं मॅश करायचं। छान मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती टाकलेला आहे चीज। ओ माय गॉड, मी असा कबाब कधीही खाल्लेला नाही। मला इतकी मजा वाटते माहितीये काही सीख लावतानाची प्रोसेस बघायला। असं पद्धतशीर बरोबर तेवढी क्वांटिटी घेतात आणि असं लावतात, त्याच्यावरती ओला हात पण ते लावतात। गेलाय तंदूर मध्ये, वळतोय आता स्टफ तंदूर पॉम्फ्रेट कडे, पण बघा सगळाच प्रकार निराळा आहे। यांचे कट्स पण असे तिरके मारत होते ते। जिरा पावडर, धनिया पावडर, लाल मिरचीची पेस्ट, आलं लसूण, लाल तिखट, मीठ असं आम्ही घातलेलं आहे, आणि ह्याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी, अजवाईन पण आहे पॉम्फ्रेटच्या मॅरिनेशन मध्ये। माय गॉड, दिस इज गोना बी अ बॉम्ब। काश्मीरी चिली पेस्ट, आणि त्यांनी कट्स मारलेली जी पद्धत आहे ना ती मला खरंच आवडली। तिरके कट्स असे, त्यांनी बघा ते मॅरिनेशन किती आत असं छान पोचणार आहे। इथं तंदूर मसाला लावायच्या आधी किती स्टेप्स झाल्यात बघितल्या। टुडे दिस गोइंग टू बी मल्टिपल टेस्ट। आता वेळ झालेली आहे to go to the table। गोव्याला गेल्यानंतर आपल्याला मिळतात व्हरायटीज ऑफ कॉकटेल्स अँड मॉकटेल्स, आणि इथला मेन्यू जर तुम्ही बघितला तर तुम्हाला खरंच ते जाणवेल की इथे त्यांनी इतके छान डिझाईन केलेले आहेत सगळे ड्रिंक्स। आणि हा आहे त्यांचा बँक्वेट हॉल, 200 ची कपॅसिटी आहे, आणि हा आहे बुफे काउंटर। सो एकंदरीत जर तुम्हाला छोटे फंक्शन्स करायचे असेल तर आयडियल प्लेस। इथे यांचा एक हॅपनिंग आणि कोझी असा लाउंज पण आहे, ज्याचा सेपरेट फूड आणि ड्रिंक्सचा मेन्यू आहे। आणि हे सोफाज बघा तुम्ही, इट इज ऑलमोस्ट लाईक असं प्रायव्हेट सेक्शन बर्थडे सेलिब्रेशनसाठी वगैरे जेव्हा आपल्याला पाहिजे असतं।
आणि आता वेळ झाली आहे आपल्या टेबलवरती जायची. तो आता इथे 2 कोकण कन्या असताना सर्वात फेवरेट आपला स्टार्टर असणार आहे फिश कबाब. तृप्ती, मी हा असा फिश कबाब कुठेही खाल्लेला नाहीये. 4 प्रकारचे मासे, काटा काढायचं टेन्शन नाहीये, डायरेक्ट घ्यायचं खायचं. मला फार हे सिगार रोल आहेत. एक चिकन मध्ये पण येतं आणि व्हेज मध्ये पण येतं. लहान मुलांना ऍक्च्युली हे खूप आवडतं. रिपीटेड कस्टमर आहेत ना, सो ती मुलं आल्यानंतर डिरेक्टली म्हणजे मेनू कार्ड बघायची गरज नाही. मशरूम मुमताज आहे व्हेज साठी नाचोस. हे कोणाचं आवडतंय? हे माझं आवडतं. सीझर सलाड आहे जे हेल्दी पण आहे. चिकन स्टार्टर आहे, चायनीज, मुर्गन कबाब आहे. हा तंदूर तर मला पॉम्फ्रेट ट्राय करायचाच आहे. पण ह्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स गेलेले आहेत त्यांनी तो खूपच असं मला असं वाटतं टेम्पटिंग असणार आहे. हे ऑरेंज मिंट बस्ट आहे जे तुम्हाला खायचंय प्यायचं नाहीये. वो, हे मी नक्की ट्राय करा. नक्की. चमचा गुड, घट्ट घट्ट. आय एम सो इम्प्रेस्ड. म्हणजे प्रेझेंटेशन डोळ्यांनी पहिलं खाल्लं, डोळ्यांनी पहिलं खायचं. आणि नाचोस खूप लोडेड आहे. सो गुड. कसं काय मॅनेज करता तुम्ही एवढी सगळी व्हरायटी? एक फॅमिली आली तर तिथे लहान मुलं असतात, आपल्यासारखी असतात, एजेड असतात. प्रत्येकाला काही गोष्टी म्हणजे खायचे ट्राय करायचे असतात, पण तेच म्हणजे मिनिमम 5 ते 6 वेळा यावं लागेल. म्हणजे तुम्हाला कव्हर करू शकाल तुम्ही. हे छान जॉकिंग्स आहे, ब्लॅक ऑलिव्ह, ॲलपिनोज, त्याचे ड्रेसिंग, बेक्ड बीन्स. ऑनेस्टली सांगते ना तृप्ती, मला असं वाटलेलं की रेस्टॉरंट हा नाचोज आहे ऑप्शन. म्हणजे परत तुम्ही याल तेव्हा पिझ्झा पण ट्राय करा. इट्स व्हेरी क्रंची. जे सॉसेस असतात ना ते असे तोंडात तुमचे असे बस्ट होतात विथ ऑल दोज नाईस पिकल्ड आपल्या ज्या गोष्टी असतात. ट्राय केलंच पाहिजे. मशरूम मुमताज म्हणल्यावरती मी म्हणलं हे नुसते मशरूम आहेत, ह्याला पण काहीतरी एक ट्विस्ट असणार आहे. त्याच्यावरती चीज आपल्याला दिसतंय, तंदूर सुंदर केलेला हा असा दिसतोय. ओ माय गॉड. मशरूम मध्ये असं शिजवलेला आहे विथ जिरं आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर लसूण आहे. सो लसूण आणि पालक हे सुंदर शिजवून त्याच्यात चीज आहे. पालक खात नाही ना, त्यांच्यासाठी ते बच्चों केली आहे, तो बेस्टी आहे. चटणी दिलेली आहे पण त्याची काही गरज नाहीये. खूपच अनकॉमन. कोण विसरले? स्पून स्पून स्पून. दिस इज लाईक पल्प स्लश. फिश सीख कबाब. एरवी मला जर कोण बोललं असतं ना तर मी म्हणलं असतं की काहीतरी रेफ्रिजरेटेड असेल. नो, आपल्या समोर किचनमध्ये त्यांनी ते मिन्स केलेले आहेत मासे. ह्याच्यामध्ये आहे बासा, प्रॉन्स आहेत, रावस आहे. छान आता ते तंदूर झालेले. ह्याच्यामध्ये दिसतो असं छान कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर. करेक्ट. सिम्पल असेल ना की आपल्या माशाची खरी मजा. नेक्स्ट लेवल. आणि आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलंय की ते फ्रेश बनवतात. एरवीचं मला असं कोणी दिलं असतं ना, म्हणलं नाही फ्रोझन. मला मल्टीक्युझिन म्हणल्यावरती कसं असतं ना की आपण एखादा कोड असा क्रॅक करतो. हे कसं काय जमवलं तुम्ही? फर्स्ट रेस्टॉरंट आपण गोव्याला चालू केलंय. बेळगावचा जो 3 नंबर प्लॅटफॉर्म आहे रेल्वे स्टेशनचा, सो तिथे त्याच्या समोरच आपलं आहे. थोडा कॉन्फिडन्स आला की तिथे मडगावचं तुम्हाला माहिती आहे टुरिस्ट प्लेस आहे. बरोबर. तिथे वेगवेगळ्या टाईपचे लोक येतात. सो त्यांच्याकडनं अजून आम्हाला चांगले रिव्ह्यूज मिळाले किंवा कळलं की काय आवडतं. आमच्या मुंबईमध्ये पण खूप वेगळ्या वेगळ्या जागून लोक येतात. बरं झालं इथे आला. सो विक्रोळीमध्ये चालू केलं पहिले 1-2 वर्षापूर्वी आणि आता इथे 1 वर्ष कंप्लीट झालं आपल्याला. नाव आय गेट इट. मॉकटेल्स पाहिजे असतात ना त्याच्यामध्ये पण खूप जागा एवढी व्हरायटीज ठेवत नाही. मोठ्या फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही ड्रिंक्स आणि नॉनव्हेज वरती ताव मारायचा असेल तेव्हा बघा तुमच्याकडे किती ऑप्शन्स असणार आहेत. आपल्याला काय आवडतं, आपण बाहेर गेल्यानंतर काय खायचं एक अपेक्षा ठेवतो की हे पण मिळालं असतं तर बरं झालं. तेच खाऊ ना. जसं एक पनीर मसाला काय, पनीर चिली, पनीर हे म्हणजे पनीरमध्ये पण खूप काही आपण करू शकतो किंवा व्हेज मध्ये पण खूप काही गोष्टी आपण करू शकतो. त्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक नवीन ट्राय करतोय आणि आवडतंय लोकांना. क्रॅब बटर गार्लिक पण बघा. याच्यावरती त्यांनी नुसतं आत गार्लिक नाही तर वरती पण इतका छान लाईक बरची सारखा टाकलेला आहे. एक क्रंच येणार आहे. बटरची ग्लेस तर मला दिसतीये. सो क्रीमी. क्रॅब लॉलीपॉप वाला क्रॅब मीट सारखं टेस्ट नाही करत आहे. फ्रेश, ज्युसी आणि सगळा तो क्रॅबचा जो एक फ्लेवर असतो ना जो क्रॅब सूप मध्ये आपण खूप वेळा शोधायचा प्रयत्न करतो तो तुम्हाला ह्याच्यात पुरेपूर मिळणार. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड, व्हेरी इम्प्रेस्ड. लुक ॲट दिस, लुक ॲट दिस. बर्फाचा गोळा जसं आपण खातो ना. मिंट पण इतकं छान असं पसरवलेलं आहे ना. ती वाट बघतीये तेवढंच तुम्ही पण या स्पेशल मॅरिनेशनची वाट बघत होता. पण बाहेर जेव्हा जातो जेवायला तेव्हा इट इज ऑल्सो अबाउट द प्रेझेंटेशन. बिकॉज घरी आपण आपलं वाढतो आणि खातो त्या गोष्टीला पण तेवढाच भर दिला पाहिजे जेवढा आपण चवीला देतो. खूप नरम आहे. मध्ये ओव्याची, तंदूर मसाल्याची ब्लेंडेड चव, नाजूक पापलेट्स अँड लॉट्स ऑफ फ्लेवर्स. प्युअरली इंडियन. मला का वेगळा वाटणार आहे
मस्टर्ड ऑइल. दिस टेस्ट इज आउटस्टँडिंग. असं बेंगॉली टच असतो ना, ब्युटिफुली ब्लेंडेड. ॲक्युरेट ज्या चवी केलेल्या आहेत. प्रोफेशनल शेफ्स आहेत आपल्याकडे, प्रत्येकसाठी वेगळं. जसं इंडियनसाठी वेगळे आहेत, कॉन्टिनेंटलचे शेफ वेगळे आहेत. पण ते एवढे करेक्ट कसे काय मिळाले तुम्हाला? आता ते लक म्हणू शकतो किंवा ते बनवतात. त्याच्यानंतर आम्ही टेस्टिंग होतं इथे प्रत्येक वेळी 10-15 दिवसांनी परत टेस्टिंग होत असतं. आम्ही कस्टमरचे पण रिव्ह्यू घेतो. सीझर सॅलड म्हणजे कुठलेही सॅलड्स असू देत किंवा इटालियन फूड असू दे ना, तर त्याच्यावरती खूप प्रकारचे चीज असतात. द वे इट इज प्रेझेंटेड, वे चीज किती ग्रेट केलेलं असतं, कसं वापरलेलं असतं, निर्भर करतं हाऊ द टेस्ट टर्न्स आउट. लेटेस्ट इज क्रंची, परफेक्ट ड्रेसिंग. ह्याच्या ड्रेसिंगला एक असा टँग आणि झिंग असतं. त्या भाज्यांना क्रंच पाहिजे. दॅट इज परफेक्ट. वाफाळलेला असा जो एक स्टार्टर आला होता, जो मी बघताच मी म्हणलं यार हा एकदम स्पायसी असेल का, तर मुरुगन कबाब आहे, जो एकदम देसी स्टाईल दिसतोय. तो त्याच्यावरती एकदम छान असं मेल्टेड चीज आहे. मी मला लाईक जेव्हा चिवट होत नाही कबाब्स, ॲक्च्युली सॉफ्ट, व्हेरी नरम. हा पण आमचा खूप फेमस आहे. जशा भाज्या चिली चिकन मध्ये जशा डाईस्ड पाहिजेत ना तशा आहेत. पण तुम्हाला असं वाटत असेल की तनू एवढी एक्झॅजरेट का करते, अशी अतिशयोक्ती का करते? बिकॉज गाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज सो मेनी क्युझिन्स. प्रामाणिकपणे सांगते की हा खाऊ नाही आहे. आता आज मी आले चायनीज खायला, माझी आई आली कॉन्टिनेंटल खायला. कोणाला काय आवडलं, कोणाला काय नाही आवडलं. सो इट्स अ व्हेरी बिग टास्क की तुम्ही स्पेशली जेव्हा ग्रुप्समध्ये जाता ना, तेव्हा सगळे क्युझिन तुम्ही बोट ठेवलं की ते नीटच आलं पाहिजे. मला खरंच एवढी अपेक्षा नव्हती. मी म्हटलं ऑफकोर्स छान असणारच आहे, बिकॉज उगाचच रेटिंग नाही आहे एवढं हाय. आता चायनीज बघूया. किती ठिकाणी तुम्हाला माहिती आहे साधं चिली चिकन चुकतं, पण त्यांनी हे पण चुकवलं नाही आहे. खूप ठिकाणी खारट खातात, म्हणजे परफेक्ट अमाऊंट ऑफ स्वीटनेस आहे जो मला आवडतो. हॉटेस्ट सेलिंग दिलखुश कबाब चिकन तंदूर वरती आपल्याला दिसतंय. हा बेस्ट सेलर आहे आपला, सर्वांना आवडतो. बेस्ट सेलर आहे आणि बेस्ट आज चीज आहे. म्हणजे चीज बस झालं. आणि ते नुसतं चीज नाहीये, तर त्याच्याबरोबर कोथिंबीर पण आहे. दिस इज सो यमी. चीज वापरल्याने ना थोडंसं मिल्की टेस्ट आहे. सो ते तोंड आपलं दुधट न होता ह्याचा जो कोटिंग आहे ना मसाला बाहेरचा, तो इतका छान तंदूर स्पाइस आहे की त्याने ते छान, म्हणजे इट्स टेस्टिंग व्हेरी नाईस. चिकनी चीजी. दुधट प्लेन नाही वाटत आहे, बट दॅट सॉफ्ट चीज इज मॅजिक. ची बनवायला पण किती कसरत आहे ना. पाककला उगाच म्हणत नाही, पाककला इज पाककला. आधी लास्ट स्टार्टर म्हणजे सगळ्या लहान मुलांचा फेवरेट. इट्स लाईक स्प्रिंग रोल. शेजवान चटणी दिली. मेनलँड चायनामध्ये सिगार रोल्स मिळतात, ते स्वीट सिगार रोल्स मिळतात. दिस इज लाईक व्हेज अँड चिकन. ब्लू क्रॅनबेरी फेस्ट इज सो गॉर्जियस. कस्टमाइज आहे, जसं तुम्हाला आवडतं की ब्लूबेरी मध्ये मला काहीतरी प्यायचं आहे. मेन कोर्सची बारी. तृप्ती कशावर काय काय खायचं? घी रोस्ट जे पण असेल, तुम्ही चिकन घी रोस्ट घ्या किंवा हा स्क्विड घी रोस्ट आहे. पहिला टेम्पटिंग वाटतंय. माकुळ आहे हा. त्याच्यासोबत नीर डोसाच खाल्ला पाहिजे. सो लपेटा आहे, चिकन आहे, मटन आहे. जेव्हा मटन लपेटा घेताय तर लच्छा पराठा नक्की ट्राय करा. मस्त कंपल्शन आहे. मुर्ग मुसलम आहे जे तुम्ही ट्राय केलंच पाहिजे. बर, धमकी झाली आहे म्हणजे. बटर गार्लिक नान. तर पहिला आपण ट्राय करूया मँगलोरियन स्टाईल माकुळ घी रोस्ट. नरम नीर डोसे, छान अशी ग्लेज लागत आहे. माकुळ मी खूप वेळ माकुळ खाल्ला नव्हता आणि मला आता इतकी मजा आहे. सॉफ्ट फ्लेवरफुल कम्फर्ट. ती जर लपेटा दुसऱ्या कशा कुठल्या गोष्टीवर खायला तर मारणार ना, नाही मग डबल बिल येणार. ते लपेटा मटन लपेटा पण मिळतो. आलं दिसतंय आणि एकदम झणझणीत अशी ग्रेव्ही दिसते. आणि घेतलेला आहे असा छान पापुद्रे सुटलेला लच्छा पराठा. वाव वाव वाव. मटन शिजलेलं आहे. रॉयल अशी हळदीच्या बेसची ग्रेव्ही ची टेस्ट असते ना. ऍक्च्युली जरासं मुगलाई पण आहे. हा मसाला इज लाईक मुगलाई, म्हणजे त्याच्यामध्ये असतो ना हळदीचा बेस जो असतो आपला, थिक आल्याची पण एक लव्ह द मसाला. त्यांचा लच्छा पराठा पण अगदी असा प्रॉपर व्हीट आहे. दिस कॉम्बिनेशन इज किलर. इथे आल्यानंतर हे कॉम्बिनेशन असणार आहे माझं, डॉमिनेटेड बाय आलं आणि हळद. गेली कस्टमरची हे असते, म्हणजे अगदी ऑनलाईन झोमॅटो वरती वगैरे. आता वेळ झालेली आहे मुर्ग मुसल्लमची. मुर्ग मुसल्लम म्हणजे काय असतं की आपली अख्खी कोंबडी आपण शिजवतो आणि त्याच्या बाजूला सगळा मसाला असतो आणि आत पण स्टफ केलेला असतो. सो ते ऍक्च्युली तुम्हाला प्रॉपर अर्धी ही अशी कोंबडी देतात. त्याच्याबरोबर खूप सारा मसाला, म्हणजे अजिबात तुम्हाला ड्राय फील होणार. ती कोर चाइल्डहुड मेमरी आहे. चंक्स ऑफ गार्लिक, श्रेडेड पण चिकन दिसतंय. एका बोटाने हा नान तुटलाय आणि रंग बघा त्याचा. नॉट गॉन चिवट. त्याच्यामध्ये ना खूप मोठे मोठे चंक्स येणार आहेत ना गाईज.
ही ग्रेव्ही एकदम सॉफ्ट आहे. तिथे सगळं असं एकदम शाही करायचं आहे. बारीक असं आलं आहे, लसूण आहे. आल्याची जी मजा येते ना यार नॉनव्हेज बरोबर. नेहमी आपण लसणावरती पण खूप भर देतो ना, इथे म्हणजे एकदम फाईनली चॉप्ड वापरते. द अरोमा इज स्प्रेड अक्रॉस द ग्रेव्ही. त्याचं काही सुचत नाहीये ना बाकी. मुर्ग मसाला हा प्रकार मी कुठेच ऐकलेला नाही. चिकन कुंदापुरी हे काय आहे प्रकार? आगरी मसाला असतो, मालवणी मसाला असतो, तसा हा कुंदापुरी मसाला असतो. सो त्या मसाल्यामध्ये ही डिश बनवलेली असते. सो तुम्ही ही खाऊन मला सांगा तुम्हाला कशी वाटते. तो कांदा टोमॅटोच असतं, पण तो मसाल्याचं स्वतःचं एक टेस्ट असते. हा चिकन घी राईस कोरमा आहे. बर, एक वेगळी टेस्ट आहे. दिसतोय पण खूपच वेगळा. त्याच्यावरती ड्राय फ्रुट्स पण दिसतात. अरोमाच एक कसा घीचा अरोमा येतो. चिकन कुंदापुरी. सो दिसताना एकदम अशी क्रीमी ग्रेव्ही दिसते, एकदम क्यूट अशी सॉफ्ट कलर असतो ना तशी दिसते. चिकनचे पीसेस आहेत आणि स्टीम राईस. तुम्हाला माहितीये तुम्ही ही गोष्ट प्रमोट केली पाहिजे. दिस इज वन ऑफ द बेस्टेस्ट डिफरंट ट्रेडिशनल मँगलोरियन डिशेस आय हॅव एव्हर हॅड. म्हणजे ही मँगलोरियन ग्रेव्ही आहे आणि ह्याच्यामध्ये एक थोडासा कांदा टोमॅटो आणि नारळाचा एकदम छान सॉफ्ट असा अरोमा आहे. जसं नारळाचं दूध वापरल्यानंतर कसं एक क्रीमी टेक्स्चर येतं, तसे क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ह्याला. आणि त्याच्यामध्ये त्या कढीपत्त्याची फोडणी असल्यामुळे तर दाताखाली आला तो. इट्स सो गुड. चक्री फूल ऑर समथिंग त्यांच्या त्या मसाल्यात जास्ती आहे. प्लेन राईस बरोबर ही सॉफ्ट ग्रेव्ही खाताना पण हे प्रमोट करा. म्हणजे ज्यांना मालवणी किंवा गोवन फूड आवडतं त्यांना हे एक वेगळे वेडे होऊन जातील. वेडे मसाल्याचीच एक त्या मसाल्याची स्वतःची एक मजा आहे. आणि ऍक्च्युली माहितीये का त्या मसाल्यामध्ये खडा मसाला आहे, तो तेज पण आहे, तो जिभेला लागतोय, वरून मग एक्स्ट्रा टाकायला लागत. तो न्यूट्रलाइज करतोय तो क्रीमी नारळी टेक्स्चर आणि टोमॅटोचा गोडवा. यू माय गॉड. चिंदा केलेली चिकन कुंदापुरी ही रिचच दिसतोय. तो घीचा असा छान अरोमा येतोय आणि काजू खूप सारे आहेत त्याच्यामध्ये आणि बरीच ती म्हणजे कांदा. त्याच्या वासाने भूक लागते. ते ना आत त्याचा अंगाशी मसाला आहे त्याचा पिवळा, विच इज ऍक्च्युली बिर्याणीचा कसा असा ड्राय राईस असतो आणि मग त्याचा मसाला असतो. यू मिक्स इट अप अँड यू ईट इट. तसा आहे. त्या मसाल्याबरोबर हा कोरमा राईस कसा लागतो. खूप हेवी होणार आहे मंडळी, मी सांगतेय तुम्हाला. वाटतं ना की आज रोटी नको, फक्त काहीतरी राईस फक्त राईस टाईप खाऊ. म्हणतो ना आपण असं शाही गोष्टी असतात ना त्या अशा खूप चटकदार नसतात. घीचा अरोमा, काजूचा अरोमा, त्या कांद्याचा अरोमा. बिर्याणीच्या पेक्षा तुम्ही हे ऑर्डर करा. त्या पावसात असं गरमागरम काहीतरी वेगळं खायला मज्जाच येते. तृप्ती प्लीज, एवढं सगळ्या सुंदर रेस्टॉरंट वर्किंग नंतर कुछ मीठा हो जाय इज व्हेरी वेल डिझर्व. कसलीच कसर नाही सोडायची नाही. बट तृप्ती ऑनेस्टली मल्टी क्युझिनला खरा न्याय दिलेला आहे या नावाला, कोस्टल तवानी. नक्की या सर्वांनी. विक्रोळीलाही जाऊ शकता, ठाण्यामध्ये आहे. गोव्याला गेला तर मडगावला पण नक्की ट्राय करा. विथ फॅमिली, नॉनव्हेज, व्हेज, मल्टी क्युझिन, ड्रिंक्स, एव्हरीथिंग. आयडियल प्लेस. मॅक्सिमम हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. स्विगी झोमॅटो वरती आपण आहोतच आणि लोकेशन पण अगदीच सगळ्यांना ओळखीचं आहे, कोरम मॉलच्या बाजूला. बरोबर. पार्किंगची पण सोय आहे. सो वाट बघू नका. लक्षात ठेवा दॅट वी लव्ह, आय लव्ह यू ऑल.